जर तुम्ही पुष्पकनगरमध्ये घर घ्यायचा विचार करताय किंवा शिफ्ट व्हायचा विचार करताय तर हा व्हिडिओ स्किप नका करू। खूप वेळा मला कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच लोकांनी विचारले आहे की पुष्पकनगरमध्ये हाऊस हेल्प किंवा मेड मिळते का, वर्किंग कपलसाठी डेली हेल्प मिळते का। आणि ऑनेस्टली सांगायला झालं तर आम्हालाही हा प्रश्न पडलाच होता जेव्हा आम्हाला शिफ्ट करायचं होतं। कारण घर खरेदी करताना आपण मोस्टली कनेक्टिव्हिटी, लोकेशन, एम्युनिटीज या सगळ्या गोष्टींवरती जास्त फोकस करतो। एकदा तिकडे शिफ्ट झाल्यावरती किंवा राहायला गेल्यावरती आपली रोजची लाईफ स्मूथ राहणार का हे पाहणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे। तर आज मी आमचा रिअल एक्सपिरियन्स शेअर करणार आहे। आजकाल मोस्ट ऑफ द फॅमिलीजमध्ये हस्बंड आणि वाईफ हे दोन्हीही वर्किंग असतात। सकाळपासूनची घरची कामं, कुकिंग, मग ऑफिसला जाणं, मीटिंग्स, ट्रॅफिक आणि त्यात जर तुमच्या घरी पेट असेल तर आणखी रिस्पॉन्सिबिलिटी वाढते। आता आमच्या घरी बघा ना, शेरा लुसी 2 आहेत पेट्स, त्यामुळे मेड किंवा हाऊस हेल्प हे लक्झरी नसून नेसेसिटी झालेलं आहे। स्पेशली नवी मुंबई सारख्या फास्ट पेस सिटीमध्ये जर तुम्हाला डेली हेल्प मिळेल तर तो खूप मोठा सपोर्ट होऊन जातो। म्हणून पुष्पकनगरमध्ये शिफ्ट होण्याआधी किंवा इन्व्हेस्ट करण्याआधी हा प्रश्न तुमच्या माइंडमध्ये येणं कम्प्लिटली व्हॅलिड आहे। आणि जेव्हा आम्ही पुष्पकनगरमध्ये शिफ्ट झालो तेव्हा सुरुवातीला आमच्याकडे कोणतेच कॉन्टॅक्ट्स किंवा रेफरन्सेस नव्हते। नवीन सोसायटी, नवीन नेबर्स आणि नवीन एरिया, त्यामुळे पहिले काही दिवस आम्ही स्वतःच सगळं मॅनेज करत होतो। नंतर आम्ही सोसायटीमध्ये इन्क्वायरी केली, नेबर्स सोबत बोललो, सिक्युरिटी स्टाफ कडून ही माहिती घेतली, सोसायटी ग्रुप्समध्ये जॉईन झालो आणि तिथून हळूहळू आम्हाला कॉन्टॅक्ट्स मिळायची सुरुवात झाली। आणि त्यातूनच एक आम्हाला हाऊस हेल्प मिळाली ज्यांनी आम्हाला आमचं पूर्ण घर सेटअप करायला मदत केली। कारण इथेच आमचं सामान शिफ्ट व्हायच्या आधी खूप क्लीनिंग आणि डस्टिंग वगैरे लागणार होतं, मग त्यांनी आम्हाला ते सगळं करण्यात हेल्प केली। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है, अरे सर क्या बात है। तर हो, आमच्या एक्सपिरियन्सनुसार पुष्पकनगरमध्ये घरोघरी मेड नक्कीच येत आहेत। स्वीपिंग, मॉपिंग, कुकिंग, क्लीनिंग, डस्टिंग या सगळ्यासाठी तुम्हाला वेगवेगळी मेड ही मिळू शकते। म्हणजे ओव्हरऑल पाहायला गेलं की पुष्पकनगरमध्ये मेड मिळत नाहीत असं काहीही नाहीये। बात तो सही है। त्यातही काही फुल टाइम साठी येतात किंवा पार्ट टाइम बेसिसवर पण आहेत। पण हो, एक मात्र आहे, काही वेळा पेशन्स हा ठेवावाच लागतो। पहिली गोष्ट म्हणजे रेफरन्सेस। जर तुमच्या सोसायटीमध्ये ऑलरेडी कोणाकडे हाऊस हेल्प येत असेल ना तर त्यांच्याकडून रेफरन्स घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे सोसायटी व्हॉट्सअप ग्रुप, त्यात नक्की जॉईन व्हा आणि ऍक्टिव्ह राहा। आजकाल बहुतेक इन्फॉर्मेशन ग्रुप्समध्ये शेअर करतात आणि मग मिळतेही। तिसरी गोष्ट म्हणजे वेटिंग पिरियड। काही वेळ चांगली मेड ही ऑलरेडी बिझी असते, त्यामुळे तुम्हाला थोडा वेट करावा लागू शकतो। आणि चौथी गोष्ट म्हणजे चार्जेस हे म्हणजे तुम्ही काय काम देताय त्याच्यावरती तुमच्या सोसायटीप्रमाणे, बिल्डिंगप्रमाणे व्हॅरी होऊ शकतात, त्यामुळे एक्झॅक्ट अमाऊंट सांगणं थोडं डिफिकल्ट आहे। पण जनरली एरियामध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत। ही न्यू रेसिडेंट्ससाठी ॲडवाइस आहे। जर तुम्ही पुष्पकनगरमध्ये घर घेण्याचे किंवा शिफ्ट होण्याचा विचार करत असाल तर एक सिंपल ॲडवाइस आहे, पोझिशन मिळण्यापूर्वी किंवा शिफ्ट होण्यापूर्वी तुम्ही ना सोसायटी ग्रुप जॉईन करा, नेबर्सशी कनेक्ट व्हा, बिल्डिंग मॅनेजमेंट कडून ही इन्फॉर्मेशन घ्या। त्यामुळे तुम्हाला हाऊस हेल्प, मिल्क सर्व्हिस, न्यूजपेपर, इलेक्ट्रिशियन ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन मिळेल। आणि सुरुवातीपासून मग तुमचं नेटवर्क रेडी झालं ना की तुम्हाला सेटल व्हायला खूप इझी होऊन जाईल। तर मग आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला आन्सर्स हे मिळालेच असतील। शॉर्ट आन्सर म्हणजे हो, पुष्पकनगरमध्ये हाऊस हेल्प, मेड, कुक हे सगळं अवेलेबल आहे। आमचा एक्सपिरियन्स ॲटलीस्ट पॉझिटिव्ह राहिला आहे। जर तुम्ही नवी मुंबई किंवा पुष्पकनगरमध्ये राहत असाल तर तुमचा एक्सपिरियन्स नक्कीच शेअर करा। आणि तुम्हाला अशाच काही इन्फॉर्मेशन हव्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच पाठवा। मी त्यावर नक्कीच प्रयत्न करेन की त्यावर व्हिडिओ बनेल।